पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन्नीतम पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तट भीमरत्यं वरं कुण्डलिकाय धातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवैरो यावरी न करावा अवैरो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः राम म्हणता तरे जाणता नेनता हुकायाती भलता कुळहीन राम म्हणता न लगे आणि कसायास केले महादोष तेही जळती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा राम नामाचं महत्व प्रतिपादित करणारा अतिशय उत्कृष्ट असा आणि बहुतेक करून सर्वांच्या अगदी पाठातला सुंदर असा 5 चरणाचा अभंग आहे. वैकुंठवासी अनंतरावजी साहेबराव शिंदे यांचे प्रथम वर्ष आणि त्यानिमित्त असणारी कीर्तन सेवा शूर ओळखावरणी साधू ओळखावा मरणी या ठिकाणी राम नामाचं महत्व प्रतिपादित करणारा अभंग मी मुद्दामहून निवडलेला आहे. याचं कारण उद्या रामनवमी आहे आणि बाबांनी देह ठेवला फक्त 1 दिवस अगोदर. म्हणजे मला वाटतं ते प्रभू रामचंद्रांना भेटायला गेले म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आज या ठिकाणी आज हा त्यांचा शेवटचा दिवस. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीच पुण्य केलेलं असेलच, परंतु आणखीन आपण त्यांना आज चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्या समोर त्यांचा आत्मा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं पाप पुण्य याची बेरीज वजाबाकी होणार आहे आज. आणि तिथून पुढे त्यांना पुढं कुठल्या जन्मामध्ये जायचं हे ठरलं जाणार आहे. कृपया कोणी बोलू नका. थोड्या वेळ ते जरा काय होतं ते कापडाच्या आड जातात तिकडे बोलतात आणि त्याचा आवाज इकडे येतो. बरं थोड्या वेळ मोबाईल बंद ठेवा, डिस्टर्ब होतो. बरं तुम्ही इथं कीर्तन चांगलं व्हावं याच्यासाठी आलेलं आहात. या ठिकाणी नामश्रवण व्हावं, नाम उच्चार व्हावा आणि त्या नामाचा फायदा वैकुंठवासी अनंतरावजी यांना मिळावा याच्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. आणि त्याच्यामुळं 1 तासभर फक्त फोन जरा मला वाटतं सायलेंट करून ठेवा. आणि येऊन फोन येतो, काय येतो, कोणाचं देणं घेणं असेल तरच येत असतो बऱ्यापैकी. बरं देण्यासाठी येत नाही, त्याचं आपल्याकडे देणं असतं, त्याच्यासाठी तेवढं कधी देतो त्यासाठीच फोन येतो. येतो म्हणजे काय, असं काय कोण माझं पैसे घेऊन जा असं म्हणाय का तुम्हाला कोण फोन करत आवर्जून. आणि फोन म्हणजे काय 4 रुपये डबड ती काय आता कोणाच्या खिशात आहे आता. त्याच्यामुळे विनंती बरं का, लागून या पाया विनवितो. मी काय तुम्हाला बळजबरीने सांगत नाही.
थोड्या वेळ मोबाईल सायलेंट करा. कारण काय होतं, त्याचा डिस्टर्बन्स शेजारच्या लोकांना होतो. मग शेजाऱ्याला जर चांगल्या प्रकारे कीर्तन श्रवण भक्ती करायची आणि तुम्हाला जर फोन आला तुम्ही उचलला आणि 2 शब्द बोलला, तो जो विषय चाललाय तो कळतच नाही. म्हणून विनंती की थोडा वेळ मोबाईल सायलेंट ठेवा आणि कुणी बोलू नका. ही विनंती बरं का, मी काय बळजबरीने सांगत नाही. आणि बाबांनी देह ठेवला आज आणि ते उद्या प्रभू रामचंद्रांना भेटायला गेले म्हणायला काय हरकत नाही. म्हणून समय न कळे वेडगळ बुद्धी असं व्हायला नको. म्हणून शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी. शूर कुठं ओळखायचा, ज्याने रणांगणामध्ये कधी पाठ दाखवली नाही त्याला शूर म्हणायचं. आता शत्रूच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून पाठ जर दाखवली त्याला शूर म्हणता येत नाही. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेला आहात, सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून आपण या ठिकाणी नामाचा उच्चार करायचा आणि त्याचं पुण्य त्यांना पुढं पाठवायचं आणि त्याचा फायदा त्यांना होतो. आणि पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं ना की वर्ष श्राद्धाचं कीर्तन हे कोणीही करू शकेल म्हणून, तर तिथे कीर्तन करणे एवढी सोपी गोष्ट नसते. रामनवमी असू द्या, गोकुळाष्टमी असू द्या, नरसिंह जयंती असू द्या, शिवरात्र महाशिवरात्र असू द्या. त्याच्यामुळं उद्या रामनवमी आहे तर आपण का बरं यांच्या श्राद्धाच्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या नावाचा उल्लेख करू नये. म्हणून मुद्दाम हा अभंग सहसा पाठ नसतो लोकांचा. श्राद्धाच्या कोणते यादसाठी केला होता टास, क्षणाक्षणाचे करावा विचार, सारा सारा विचार करा मोठामोठी, आपुला तू एक देव करून घ्यावा. हे काय सगळं पाठ झाले रूप पाठासारखं. तेच घेत बसायचं का नाही, थोडंसं काहीतरी बदल. का बदल? बरं, हे जर श्राद्धाचं कीर्तन मध्ये आधी असतं तर मी घेतलं असता कुठल्याही अभंग तुमच्या पाठात. पण उद्या रामनवमी म्हटल्यानंतर थोडंसं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे ना की त्या राम नामाचं काय महत्व आहे. म्हणून थोडासा हा अभंग घेतलेला आहे. असो, आपल्याला वेळेत कीर्तन सोडायचे, टायमिंग मध्ये सगळं झालं पाहिजे. म्हणून चिंतनाकडे वळतो. राम म्हणता तरे जाणता नेनता, हो का याती भलता कुळ ही. भगवान प्रभू रामचंद्राचं नाम घेतल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये काय होतो. तर सुरुवातीला सांगून गेले तुकोबर आहे की राम म्हणता तरे, तरे म्हणजे तरुण जाणं. कोण तरुण जाईल तर ते 2 प्रकार सांगितले आपल्याला, जाणता आणि नेणता. बरं, जाणता म्हणजे कोण? ज्याला सगळं कळतं त्याला जाणता म्हणायचं. नेणता म्हणजे कोण? त्याला कळत नाही असं साधारण म्हटलं गेलं तरी तो नेणता होतो. मग जाणताही तरुण जाईल आणि नेणताही तरुण जाईल. म्हणजे जो हुशार आहे त्याने जरी भगवंताचं नामस्मरण घेतलं तरी सुद्धा तो तरुण जाणार. आणि ज्याला काही कळणारच नाही, आज्ञा नाही, त्याने जरी भगवंताचं नामस्मरण प्रभू रामचंद्राचं केलं तोही तरुण जाईल. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ जाणता आणि नेणता, की मी भगवंताचं प्रभू रामचंद्राचंच नाव घेतोय हे जाणून जो घेतो की मी देवाचंच नाव घेतोय तोही तरुण जाणार. आणि अजाणतेपणे घेतलं का नाही की ज्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहित नाहीत कोण आहेत ते, पण काय अहो ते शेजारचे लोक काय सकाळतून ओरडतात राम 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 राम, त्याला देवाचा काय पत्ता नसतो. म्हणजे अजाणतेपणे तो देव आहे का दगड आहे हे त्याला माहित नसतं. असं जरी भगवंताचं उदाहरण थोडक्यात सांगायचं म्हटलं, महाशिवरात्र ते वेदाला माहित होतं का भगवान शंकराचं नाव घेत होते? कोण? भगवान शंकर हे माहित होतं का? काय म्हणले सकाळ धरणं गोंधळ लावलाय, काय त्यांना कळतंय का? म्हणले काय लावलंय तर ओम नमः शिवाय. काय लावलंय तर ओम नमः शिवाय. बरं, ओम नमः शिवाय लावलं लावलं लावलं. हातामध्ये वरती काय होतं? झाड कशाचं होतं? बेलाचं होतं. ते पानं तोडून खाली टाकायचं. का टाकून होतं? देवाला पूजा करायचं टाकत होता का? नाही. त्याला ते बाण मारताना आडवं येत होतं, बेलाच बाण. मग ते पान आडवं येऊ नये म्हणून उचलायचं खाली टाकायचं. ते कुठं पडायचं? पिंडीवर. पाणी पिण्यासाठी पिशवीत पाणी भरून नेलं होतं, पण ते अडकवताना डचमळली पिशवी. कोण बोलतंय? बोलू नका विनकरून. आणि ते पाणी खाली पडलं महादेवाच्या पिंडीवरती आणि तरुण गेला का नाही तो? म्हणजे अजाणतेपणे पूजा झाली तरी सुद्धा तो तरुण गेला. म्हणून जाणता नेणता. बरं, आपल्याला हा देह दिलाय कशासाठी? खाण्यासाठी पिण्यासाठी दिला का? फक्त ल्यावे खावे पुढं नाही. यमक सोडल्यानंतर नाही चालत ना तसं. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एका अक्षरामध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येत नाही. संतांच्या एका अक्षरात सुद्धा बदल करता येत नाही. आणि संतांनी लिहिलेलं चूक का बरोबर? तर एकच उत्तर, बरोबरच. 100% बरोबर. मग ते कसंही वाक्य असू द्या, संतांनी सांगितलंय ना ते बरोबरच, त्यात चूक करायचीच नाही. आपण ल्यावे खावे बरे असावे सदैव.
पण आपण लोकांनी मध्ये त्यात शब्द टाकला प्यावे. प्यावे शब्द त्याच्यामध्ये नाही. बरं प्यायचं मी सांगितलं आपल्याला, पण काय प्यायचं हे आपल्याला कळत नाही ना. बघू उत्तरार्धामध्ये बघू आपण सुरुवातीला. म्हणून जाणून जरी देवाचं नाव घेतलं तो तरतो, अजाणतापणे घेतलं तर तो, अज्ञानाने घेतलं तर तो, सज्ञानाने घेतलं तरुण जातो. हे प्रभू रामचंद्राचं नाव. पण नाव घेण्याचा अधिकार कोणाला हो का याती बोलता कुळहीन आधी करुणी वेश्या. अहो बोलू नका महाराज, मी तुम्हाला सांगतोय इतके वेळ झालं बोलतोय तरी एखादा माणूसच ठेवा बाहेर की इथं बोलण्यासाठी जागा नाही म्हणून. डिस्टर्ब होतो, सगळ्या लोकांना डिस्टर्ब होतो. त्यांना वाटतं आपण हळूच बोलतोय पण आवाज इकडे कानापर्यंत येतो. हो का याती भलता कुळहीन एकच वाक्य बोलून जातो. आधी करुणी वेश्या. वेश्याने जरी देवाचं नाव घेतलं, राघोबा राघोबा राघोबा, तरुण गेली. नाव कोणाचं घेतलं? त्या पोपटाचं नाव घेतलं राघोबा म्हणून, पण ती सुद्धा तरुण गेली महाराज. म्हणून यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सगळे तरुण जाणार. तरले तरती हा नामधारकाचा ठसा. बर देवाचं नाव घ्यायला काय त्रास? राम म्हणण्यासाठी काय त्रास आहे का? काहीच नाही. राम म्हणताना लगे अनेक सायास. काही सायास करण्याची गरज आहे का? की आता ते 100 किलोचं पोतं उचलायचे, मग काय केलं पाहिजे? त्याला 10-20 किलोची गाठोडं करू आणि मग उचलू. तसं राम नाम घेताना काय तर तुकडं करायचं का आपल्याला? थोडा अर्धा तुकडा करू, कमी करू, जादा करू, काय नाही. राम सहज म्हणून जातो राम. पण आयुष्यात जर तुम्ही राम नाव घेतलं तर शेवट अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा पार नाही. एखादी व्यक्ती म्हणेल चला काय असतं मी शेवट मरायच्या टायमाला कामगार लावीन आणि त्यांना सांगेल राम राम म्हणायला. अरे पण तुझं कानच नाही जाग्यावर आलं, काय नाही ऐकायचं. मज नाही हात पाय कान डोळा पडली, हा तर हे बदिरे झाले. सगळं लाळ मूळ काय ते सगळं 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 माहिती आहे तुम्हाला. ते अंतर काय होतं, नाकमुक गळे लागले, लाळा आणि शेबडोस आणि श्वाना परिगती झाली अवघी करती. हा हाडहाड करतात सगळे आपल्याला. हा ती अवस्था येते. मग त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण घेता येईल का? मग उगाच महाराजांनी सांगितलं तरणा भाग्यवंत नटे. आज बाबांचं वय किती तरी सुद्धा विना घेऊन उभा राहिला. आयुष्यभर तेच केलंय म्हणून विना घेऊन उभा राहिला. अख्खा दिवस तुम्ही त्यांना विना घेऊन उभा करा, बसले तर माझ्याकडनं काय तुम्ही म्हणाल ती पाहिजे तुम्हाला. याचं कारण आहे की ताकद देणारा कोण आहे? तो पांडुरंग परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवे ते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण. आणि म्हणून सांगितलं त्रयाचे भजन चुकू. म्हणून भजन घेत असताना कोणतं नाव घ्यायला सांगितलं? राम कृष्ण हरी. देवाचं नाव सोपं आहे ते. राम म्हणतात न लगे अनेक सायास. आणि केले महादोष तेही जळती. आयुष्यामध्ये तुमच्याकडून पाप घडतं असं कुणी म्हणायचं नाही की मी पापच करत नाही. कारण पाप कोणतं आणि पुण्य कोणतं तुमच्या हातामध्ये का? पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. अजिबात ताण देणार नाही, फक्त द्रुपद धरा. का बरं इथं
सिस्टीम एक नंबर आहे महाराज. मृदंग वादक आमचे केशव महाराज एक नंबर मृदंग. तुम्ही गायकही चांगले आहात, टाळकरी अतिशय चांगले आहेत, सगळे ऐकणारे श्रोते चांगले आहेत. पण आपल्यासाठी एक गोष्ट वाईट आहे. कोणती? वेळ थांबत नाही ना. आपल्याला 12च्या पुढे जर कीर्तन केलं तर कुणी सांगितलं तर म्हणायला कुणी तारीख दिली तरी मग वेळेच्या आत आपलं सगळं उरकायचं. आणि त्यात मला गायन करायचं जरा थोडीशी गायनामध्ये आवड आहे. आणि अशी सिस्टीम दिल्यानंतर काय 2-2.5 तर कवायक वाजतील, काय अडचण असं दे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य त्या भगवंताच्या हातात आहे. का आपण पाप करायला जातो तर एखाद्या दिवस पुण्य होतं, आणि पुण्य करायला गेलं तर पाप घडतं. आता वेळ अधिकचा तुमच्याकडून घेणार नाही आता मी, पण तुम्हाला माहिती आहे तो साधू तपश्चर्या करतोय आणि वाटणे वाटसरे जातोय, आणि काय केलं त्याने तर त्याची पूजा करावी, आरती करावी, त्याला जरा हातपाय दुखतील म्हणून तेलाने थोडस मालिश केलं. आता हे पुण्याचं मार्ग आहे ना, मालिश केलं म्हणजे पुण्य आहे. आणि तो निघून गेला आणि पाठीमागे तेलाच्या वासाने मुंग्या लागल्या. आता पाप झालं का पुण्य झालं? म्हणजे पुण्य करायला गेला होता, झालं पाप. आणि पाठीमागून एक ऊस खात एक बावळट पोरगा आलं, काय मला हे सोंग करून बसलं इथं. तिथंच खात होतं ऊस, आणि चुईट्या त्याच्या अंगावर फेकायचं, रागाने फेकायचं, आणि त्या चुईट्या खाली पडल्या आणि हे निघून गेलं. आणि त्या सगळ्या चुईट्याला परत त्या मुंग्या येऊन लागल्या, साधूच्या अंगावरच्या मुंग्या खाली झाल्या. आता पुण्य झालं का पाप झालं? म्हणजे आपण एखाद्याला 10 रुपये दिलं, पुण्याचा मार्ग आहे, आणि ते डायरेक्टच गेलं सकाळी उठवायला स्कूलवर, ते तुम्हाला माहितीच आहे. आणि घरी जाऊन सगळं बदाबदी केलं. आता पुण्य लागलं का पाप लागलं? म्हणजे आपल्या हातामध्ये पाप आणि पुण्य आहे का? आपल्या हातात नाही महाराज. म्हणून जे आपल्या आयुष्यात जे आपल्याकडून पाप पुण्य काही दोष घडतात, ते दोष या प्रभू रामचंद्राच्या नावाने जातात. केले महादोष तेही जळती. किती मोठे डोंगरा एवढे तुमच्याकडे पाप असू द्या, कितीही मोठा दोष असू द्या, पण सगळे जाणार. जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर म्हणून सांगितलं. डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा म्हणून केले महादोष तेही जळती. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं राम म्हणे तया नये जवळी भूत. आता भूत म्हटलं की जरा थोडं अवघड पडतंय महाराज. लोक घाबरतात भूताला. आता लोक तर भूताला घाबरतात, पण भूत मला अजून कधी दिसलंच नाही. मग भूत आहे तर म्हणतात, मग दिसत तर काय नाही. अरे ज्याच्या सतत मुखातून भगवंताचं नामस्मरण निघत असेल त्याच्या समोर भूत येईल का? नाही येऊ शकत महाराज, नाही येऊ शकत. एखाद्याने सांगावं ते बाबळीचं झाड आहे आणि अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी बांगड्या वाजतात, लोक रस्ताच बदलतात का? नको तिकडे जायलाच नको.
एवढी लोक भेटतात. नुसतं सांगितलं जातं, असतं का नसतं कधी कोणी बघितलेलं नाही. पण चला धरून चला ते भूत आहे. पण ते भूत सुद्धा रामनामाच्या पुढे थांबू शकत नाही. का थांबू शकत नाही याचं कारण आहे, त्या भूतापेक्षा आमचं भूत लय मोठं आहे. पंढरीच्या फिरवायचा असतो, त्याला जोड लागते का? नाही लागत. त्याला कपडे सुद्धा काढायला लागत नाही, त्याचा अंग सुद्धा बघायची गरज पडत नाही. नुसता पहिला हाताला धरलं कडे फिरवला, बक्षीस घेऊन निघून जात. ते तसलं आपलं भूत आहे, लय मोठं भूत आहे. त्याच्या कोण नादी लागत नाही. मग असली साधी चिल्लर भूत बाबी खालची त्या झुडपा खालची ते आपल्याला काहीच करणार नाही. म्हणून राम म्हणता या जवळी भूत काहीचा यमत होतं म्हणता राम. अहो तर यमाला सुद्धा परवानगी नाही देवाचं नाव चाललं तर. ज्या ठिकाणी देवाचं नाव चालू आहे त्या ठिकाणी यमाला येण्यासाठी परवानगी नाही. मग ताजुद्दीन महाराज कीर्तनामध्ये गेले. एखाद्याने प्रश्न विचारला की महाराज तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये देवाचं नाव घेत असताना मृत्यू येत नाही, मग ते यम येत नाही, मग ते कसं काय गेले? विचारणारी माणसं खूप आहेत हो. शर्ट किती चांगला हे कोण बघणार नाही, शर्टाला डाग कुठं पडलाय ते बघ. कीर्तन ऐकायला येणारी सगळीच माणसं चांगलीच असतात, मला नाही म्हणायचं नाही. पण एखादा तरी म्हणतो कुठं चुकतं ह्याचं तीच बघायचं. कसं महाराज कीर्तनामध्ये भजनामध्ये मरण यावं ते खूप चांगलं. आता मला नशिबाने मला मरण आलतं, मी मरून मी खाली पडलो होतो, पण कुठलं पाप आडलं कोण असतं मला काय माहित नाही. परत जिवंत झालं. बापूसाहेब मला देवकर आलते मला भेटायला. अरे मला म्हणले तुम्ही दार वाजवलं, तिथनं सांगितलं जा माघारी, म्हणले तपास कीर्तन करूया म्हणून. मग ते जातं का माणूस त्याच्यामध्ये, तर तिथं येतं कोण? विष्णुदूत येतात न्यायला त्याला. तिथं यम येत नाही, यमाला परवानगीच नाही. यमदूतांना ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथं जाण्यासाठी परवानगी नाही. स्वतः यमाने सांगितलं नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. यमदूत आले एक जणांना न्यायला, पण ते जरा हुशार होतं. ते गेलं नामदेवरायाकडे. नामदेवराय म्हणले आमच्या पाठीमाग यमदूत लागले, काहीच काळजी करू नका म्हणले, पताका घ्या फक्त आणि चला माझ्या बरोबर दिंडीत सामील व्हा. आणि ते झालं दिंडीत सामील. आता दिंडीत सामील झाल्यानंतर म्हणलं भजन चालू होतं तिथं भगवंताचं. मग ते यमदूत जवळ यायचे परत माघारी सरायचे, जवळ यायचे परत माघारी सरायचे. का? त्यांना परवानगीच नाही महाराज. दूत सांगती यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हाला विष्णू भक्त म्हणूया. यमधर्म सांगत होता तुम्हा नाही ते सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गाव नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावर घरटी फिरली होती. मग आणायचं कुणाला? यमधर्म सांगत होता कानी तुम्ही जाता मेदिनी विष्णू भक्त चुकवणी हेर बांधून आणा. जो भगवंताची भक्ती करत नाही ना त्याला बांधून आणा. उगाच मानतात काय, शेवट गेल्यानंतर बघा किती आवडावडी असते. ती सुतळी तुटती त्यामुळे नवी आणतात, जुनी वापरत नाहीत का, तुटाय नाही पाहिजे त्यामुळे मानतात. यमाची हाती बांधून येते आणि भूषणे घेती काढून. म्हणून
यमधर्म तो सुद्धा नामाच्या पुढे थांबू शकत नाही. म्हणून तुका राम नाम म्हणे तयार नाही जवळभूत कायचा यमदूत म्हणतात. आणि राम म्हणतात तरे भव सिंधू पार चुके येर झार म्हणतात. त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर राम म्हणतात तरे कोण भव सिंधू पार. मग भव सिंधू पार कशाला म्हणायचं? अरबी समुद्राला म्हणायचं का भव सिंधू? तो भव सिंधू वेगळा आणि वारकरी संप्रदायामध्ये वापरलेला शब्द भव सिंधू वेगळा. बघा सारासार विचार करा उठावती. नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्जेल संकट. आणि पुढे सांगितलं तराल दुर्घट भव सिंधू किंवा क्षण क्षणाहाची करावा तरावया पार. कोणता भवसिंधू? तर भवसिंधू त्याला म्हणायचं जन्माला येणं आणि मरण, जन्मापाठी मरण आणि मरणापाठी जन्म, किंवा उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिपूर्ण. आणि त्यातून जर तुम्हाला चुकायचं असेल तर उघडा मंत्र जाणा. काय म्हणा? रामकृष्ण म्हणा. तुटती यातना गर्भवास. त्या प्रभू रामचंद्राचं नाव जर तुमच्या कंठामध्ये असेल तर तुम्ही तरुण जाणार. म्हणून त्याच्यासाठी फक्त प्रभू रामचंद्राचं नाव कुठे घेतलं पाहिजे? कंठामध्ये. ऐशी जोडी करा जोडी करा. कशाची जोड करायची? तर प्रभू रामचंद्राच्या नावाची. राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाला येण्याची जाण्याची गरजच नाही आपल्याला. व त्याच्यासाठी फक्त एकच राम म्हणतात तरे भव सिंधू पार चुके येरजार म्हणता राम. त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागेल. आणि तुका म्हणे हेची सुखाचे साधन. सगळ्यात मोठं सुख. आपण सगळे धावतो कशाच्या पाठीमागे धावतोय? सर्व सुखाची आशा जन्म क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. अरे तुमचे प्रयत्न चुकीच्या मार्गात येतो. ज्या त्यामध्ये तुम्ही सुख पाहता तिथं सुख नाहीच ना. तुम्हाला प्रपंचामध्ये सुख आहे असं वाटतं, परंतु प्रपंचामध्ये सुख आहे का? बिलकुल नाही. तुम्ही परमार्थामध्ये इथं बसलेला आहात तर सगळ्याच्या चेहऱ्याकडे पाहिजे. सगळे हसतमुख आहेत, सगळे हसतमुख. कोणाच्याही चेहऱ्याकडे पहा, सगळे हसतमुख. आणि एकदा घरी गेले की तोंडा 12 वाजली म्हणून सरतायचं का? तो प्रपंच आहे. आणि हा फरक आहे प्रपंचामध्ये परमार्थामध्ये. 90 वर्षाचा वयस्कर म्हातारा सुद्धा महाराज परमार्थामध्ये, आणि त्यांच्या चेहऱ्याचं तेज बघा. आणि 20 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्याचं तेज बघा. तेज कुणाचं सांगितलं? हे परमार्थाचं तेज असतं. आज कवडे महाराजांचं वय किती असेल? साधारण 25, 30, 40, 45 किती असेल? 80. हा बघा, ते 80 नेटाने सांगतात. त्यांना माहिती सुद्धा गरज नाही सांगण्याची. का? हे परमार्थाचं तेज आहे महाराज. आनंद घेतात ना परमार्थामध्ये. ते
मग तेच तुम्हाला सांगायचे, परमार्थामध्ये आनंद घ्या, तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला आनंद मिळणारच नाही, मिळणारच नाही. कारण दुःख बांधवडी आहे हा, सुखाचा विचार अजिबातच नाही त्यात. सुख सुख आहे कुठे? भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे. संताजवळ सुख नाही कुठे? आली संसारी. पण सुख एक यायची नाही कुठं? बहुपायी संतांच्या चरणाजवळ सुद्धा आहे. किंवा सर्व सुखाचे आगर कोण? महापरुषमध्ये. पण झालं आता इतकं जरी आता आनंद तुम्ही सगळा प्रपंच केलाय, तरी कुणी बी बोटावर करून मला सांगा की मी खरंच जगी सर्व सुखी, अतिशय सुखी म्हणून. एक जण सुद्धा बोटवरती होणार नाही, होणार. कारण मला माहिती ना, अनुभव आल्या ते या जगात येत असे. हे संतांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला मग तुमच्याकडे प्रतिपादित केला. नातराईकडे एक जण गेलं, एक मुलगा लहान छोटा होता, तो सततच गुळ खायचा गुळ. मग त्याने एक जण सांगितलं, म्हणजे नातराईकडे त्या मुलाला घेऊन जावा, काय होईल? तो गुळ खाणार नाही. मग ती बिचारी आपलं त्या मुलाला घेतलं, नातराईकडे गेली. आणि नातराईकडे गेल्यानंतर नाथबाबाला सांगितलं, बाबा अहो तुमच्याकडे मला बऱ्याच जणांनी सांगितलं तुमच्याकडे या, म्हणजे माझ्या मुलाला फरक पडेल. काय झालं म्हणजे तुझ्या मुलाला? काय नाही म्हणजे माझा मुलगा गुळ खातोय. बरोबर म्हणले, उपाय सांगा. मग नाथबाबांनी उत्तर दिलं, म्हणले तू आता घरी जा आणि 8 दिवसांनी ये. उत्तर दिलं 8 दिवसांनी ये. हिला काय कळलं नाही, 8 दिवसांनी या म्हणलं. गेली माघारी आणि 8व्या दिवशी माघारी आली परत. हो म्हणले तुम्ही 8 दिवसांनी बोलवलं होतं, मी आले 8 दिवसांनी. मग नाथबाबांनी सांगितलं, हे पोरा इकडे, जवळ केलं, त्याच्या अंगावर थाप मारली आणि गुळ खाऊ नको. एवढंच. काय म्हणले, बाबाला कळतं का? 8 दिवसापूर्वी एवढंच म्हणलं असतं तर चाललं असतं. मग 8 दिवस कशाला घालवलं म्हणजे एवढ्यासाठी? पण नाथबाबांनी का घालवलं होतं 8 दिवस? त्याचं कारण आहे ना, कारण नाथबाबाच गुळ खात होता. आता पेतड्याने सांगावं काय का त्याला दारू पिणं चांगलं नाही, तुझी सोड घ्या अगोदर. तसं नाथबाबा गुळ खात होते अगोदर. मग त्यांनी 8 दिवस गुळ सोडला आणि मग अधिकार आल्यानंतर मग त्या मुलाला सांगितले की तू गुळ खाऊ नको. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव संतांनी घेतलेला आहे आणि अनुभव घेतला मग तुम्हाला सांगितलं. आपल्याला अनुभव असा येतो की पार संपून जातोय आपण, तरी आपल्याला कळणार की दुःख बांधवडी आहे हा संसार. नाही ते शेजारीचं अर्धा एकर घेतलं का नाही म्हणजे मी निवांत झालं. आता किती अर्धा एकर घेतलं कोण असतो? मग काय संघ न्यायचंय का? नाही. म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल त्या भगवंताच्या चरणाजवळ तळमळतो. जायचं कुठं सांगितलं? तरी तू जाय, पंढरीला जायला सांगितलं. कारण त्या पांडुरंग परमात्म्या जवळ सुख आहे, दुसरं कुठं सुख नाही. म्हणून तुका म्हणे हेची सुखाचे साधन आणि सेवी अमृत पान एका भावी. त्या भगवंताच्या नाम किती गोड किती गोड किती गोड. तर अमृतापेक्षा सुद्धा गोड काय तर ते भगवंताचं नाम आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा सुद्धा गोड काय तर नाम. बरं देव मोठा का देवाचं नाव मोठं? देव मोठा का देवाचं नाव मोठं? देवाचं नाव मोठं. नळनिळ्याकडून दगड तरले. मग प्रभू रामचंद्राला वाटलं चला दगड तरलेत ना, आपण प्रयत्न करू. गेले समुद्राच्या काठी. अगोदर एवढा दगड टाकला समुद्रात, टाकला तो तळाला. नाही जरा म्हणले दगड थोडा मोठा झाला, परत बारका घेतला तो टाकला डाव, तिसरा एकदम छोटा घेतला तो टाकला, खाली गेला. एकही दगड तरला नाही. आता आपण सगळ्याला अनुभव आहे तुम्हाला. सायकलीन पडल्यानंतर लागलंय किती बघतो का? आपल्याला कुणी बघितलंय असं बघतो. आपण पहिलं उठतो ना, आपल्याला कोणी पडलेले बघितले का हे बघत असतो. तसं प्रभू रामचंद्राने दगड टाकली खरी, पण त्यांना वाटलं आता ही मी दगड टाकलेली कुणी बघितलेत का?
म्हणून उभा राहिले असं मागे बघायला लागले की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हनुमंतराय पाठीमागे उभेच. मग प्रभू रामचंद्रांना विचारलं, अरे हनुमंतराय खरे आले म्हणले? नाही म्हणले, पहिल्याच दगडाला आले. मग प्रभू रामचंद्र म्हणले, अरे लका काय म्हणले, ते दगड तरले म्हणले तिथं आणि मी दगड टाकलेला तरा ना. मग तेव्हाच हनुमंतराय म्हणले, अहो तुमच्या नावाने दगड तरली, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेग श्यामा. भगवंता तुझ्या नामाचा महिमा तुला नाही कळणार रे, कारण रामाची शपथ त्या दगडाला घातली होती. मंडोदरी रावणाने सुद्धा दगड टाकली, ती सुद्धा तरली होती. महाराज तरली होती का नाही? बघा बरं, प्रयत्न करून दगड टाकून तुमच्या हातात तरती. म्हणून रावणाला कधी दोष द्यायचा नाही बरं का. रावणासारखा भक्त होणेच नाही. त्याने स्वतःच मस्तक महादेवाला अर्पण केलं होतं. तुम्ही करसाल का? मग एखादा म्हणेल काय फरक पडला, त्याला 10 डोके होती, मग एक डोकं गेलं म्हणून काय होतं? मग तुम्हाला 20-25 बोट आहेत ना हाताला पायाला मिळून, एखादा बोट का पण द्या बरं देवाला. एवढं सोडून बोला. भगवान परमात्म्याची पूजा करावी तर ते फक्त भगवान रावणानेच करावी. त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला, पण एकट्याचा उद्धार नाही केला, अख्ख्या राक्षस कुळांचा उद्धार केला. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसाचा उद्धार झाला त्या नामाने. म्हणून ते नामामध्ये सुख आहे. म्हणून तुका म्हणे हेची चकारात्मक सांगितलं महाराजांनी. तुका म्हणे हेची सुखाचे साधन सेवी अमृतपान एका भावी. म्हणून ते नामस्मरण घेण्यासाठी अवघड आहे का? बिलकुल नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, राम म्हणताना लगे आणि कसायास केले महादोष तेही जळती विठोबा.
द्रुपद राम म्हणतान लगे आणि कसाया राम म्हणतान लगे आणि कसाया राम म्हणता तरे जाणता नेनता होका याती भलता कुळहीन राम म्हणता न लगे आणि कसायास केले महादोष तेही जळती. आता अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे प्रतिपादित केलेला आहे. आता प्रत्येक चरणावरती बोलायचंच म्हटलं तर त्यातील पहिला शब्द फक्त राम या शब्दावरती कितीतरी दिवस बोलता येईल. म्हणून पूर्ण अभंग सोडवणं एवढं शक्य नाहीये. आता बरेच कीर्तनकार सांगतात की अभंग सोडवला, असं कधीच खरं म्हणायचं नाही बरं का. अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला म्हणायला काही हरकत नाही, कारण अभंग सोडवणं एवढं सोपं नाही हो. कितीतरी आले कितीतरी गेले तर नाही उरो आले अवतार गेले ते आपल्यासारखे पामर किती जीव. म्हणून अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. वास्तविक प्रत्येक चरणावरती कमीत कमी 2-3 तास तरी बोलायला वेळ मिळाला पाहिजे. आता 5 चरण आहेत, मग एका चरणाला 2-2 तास म्हणलं तर 10 तास तरी कीर्तन. पण एवढे वेळ करून चालेल का? 2 तास माणसाचा जीव आले महाराज. प्रपंच आणि परमार्थ एवढा फरक आहे महाराज. प्रपंचामध्ये कितीही दिवस घालवतील लोक, पण परमार्थामध्ये जर एक 10-5 मिनिटं जास्त घालवायचं म्हणलं ना, अरे बापरे खूप अवघड आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो बाबांनो, तुम्ही आयुष्यामध्ये कितीही कमवा पण जाताना काय न्यायचंय का? हे सगळे सांगतात महाराज. काय जाताना न्यायचं? मग एवढा अभ्यास कशासाठी? क्या लेके आया जग में क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा. काही न्यायचं नाही हे सगळ्याला माहिती आहे. बरं, माझं म्हणणं आहे काय, तुम्ही काही कमवता त्यातलं स्वतःसाठी थोडं काहीतरी वापरा की. पण आपण कमवतोय ते सगळं दुसऱ्यासाठीच.
का? आपण गेल्यावर ते वाटणीदार खातात सगळं आपलं, पण आपण खायला नसतो. 100% समजतो. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. अनंतरावाने आयुष्यामध्ये कितीतरी कमवलं असेल, पण आता गेले ना ते. आता आहे का त्यांच्यासाठी खाणं? आहे, जिवंत आहे तोपर्यंतच. पण एकदा या देहातून श्वास घेणं आणि सोडणं बंद झालं, जब तलक ये सांसे है तब तलक ये रिश्ते है. जब तलक ये सांसे है तब तलक ये रिश्ते है. सांस टूट जाएगा, रिश्ता छूट जाएगा. सांस टूट जाएगा, रिश्ता टूट जाएगा. बघा, 28 तारीख सगळ्याला माहिती. 28 तारखेला काय घडलं होतं? अगदी सकाळी 8:45 दरम्यान. काय कमी होतं त्या माणसाकडे? मला सांगा, काय कमी होतं? सत्ता होती का नाही? आज राज्याचे उपमुख्यमंत्री होते. काय पैसा कमी होता? धन कमी होतं? डॉक्टर नव्हते? काय नव्हतं? सगळं होतं, सगळं होतं, सगळं होतं. परंतु मग ते नचले. काय? सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. तुका म्हणे तै यमाज्ञा. एकदा यमाने आपल्याकडे पाहिलं की तुम्हाला सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला कोणी एका चक्र पाणी वाचून. आणि एकदा का त्या काळाने तुमच्याकडे वक्र दृष्टी टाकली, आएगा जब रे बुलावा हरी का, आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. तब हरी का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा. साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा. आएगा 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 जब रे बुलावा हरी का. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. म्हणून आएगा जब रे बुलावा हरी, छोड़ के सब कुछ. जायचंय कुठं? अकलूजला. किती दिवस जायचंय? सकाळी जायचंय, दुपारी घरी माघारी यायचंय. तरी आदल्या दिवशी बायकोला सगळी किरकिर असते अख्खा दिवस. काय किरकिर? अगं माझा मोबाईल व्यवस्थित चार्जिंग करून ठेवा संध्याकाळी, का उद्या मला अकलूजला जायचंय, दुपारी माघारी यायचंय. बरोबर. ती पाण्याची बाटली सुद्धा फ्रीज मध्ये आताच ठेव, बर्फ, का उन्हाळ्याचे दिवस आहेत, ते गार पाणी मला प्यायला हवं. बरं, ते पेन वगैरे, डायरी वगैरे सगळं 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 नीट नीट ठेव. बायको म्हणते, अहो तुम्ही सकाळी निघा, मी सगळं व्यवस्थित तुम्हाला भरून देते, काय सुद्धा काळजी करू नका. जायचंय कुठं? अकलूजला. सकाळी जायचंय, दुपारी घरी यायचंय. खाली 4 तासाचा खेळ आहे. पण अशा गावाला जायचंय की तिथनं माघारीच कुणाला यायचं नाही. आता कुणी कुणी पिशवी भरून ठेवली मला बोटवर करून सांगा. एकाचही बोटवरती नाही. का? कारण तुम्ही विसरलाय की आपण तिथं जायचोय. मी आता कीर्तन झालं की एक माझ्याकडे फाईल आणली, मी सगळ्याचं सहाय्य घेणार आहे त्याच्यावर, आणि लगेच उद्या फडणवीस साहेबाकडे जाणार आहे. मायना काय लिहिणार आहे तुम्हाला सांगणार नाही, आणि मग लिहिणार आहे त्यात की गावातली प्रत्येक स्मशानभूमी गावाच्या मध्ये असावी. का? उठल्या उठल्या जय हरी कोणी म्हटलं पाहिजे स्मशानभूमीकडे आपल्याकडे बघू. मग तुमच्या लक्षात की आपण जायचो एक दिवस. पण आपलं आयुष्य गेलं या देहाला नटवण्यात आणि शेजारचा बांध करण्यात. अर्ध्या चक्राचा बांध आहे, अर्ध्या चक्राचा बांध. सख्खे भाऊ पण पक्के वारी झाले. धाकट्याने थोरलेला जाग्यावर खतम केलं.
आणि धाकटा जाऊन जेलमध्ये बसला आणि ही गेला वर बांध जाग्या, त्याला बी नाही ह्याला बी नाही. का? अरे खाली हात आहे, खाली हात आहे. पण असं बी समजू नका की आपण येताना काय आणत नाही, येताना बी आपण काहीतरी आणतो आणि जातानाही काहीतरी देतो. काय आणतो येताना? अरे उपजल्या पिंडा मरण सांगणार. या भूमीचं नाव काय आहे? मृत्यूलोक. इथं मरण हे अटळ आमचं. ऐका नाही तर नाही ऐका, मरण अटळच. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, म्हणून सांगितलं याच्यामध्ये आनंद आहे. हा आनंद दुसरीकडे नाही. म्हणून तुम्ही जाणार, एक दिवस जाणार. कारण हे जो देह ना हे कोणाचं तरी खाते. कोण दिवस येईल कैसा. पुढचा क्षण म्हणतोय मी, क्षण तिथं लय मोठा क्षण, क्षण सुद्धा लय मोठा. पण माशी पाक पाकडे तव हे सरी. मग माशीला पंख हलवण्यासाठी किती वेळ लागतो? क्षणभर लागतो का? एका क्षणामध्ये कितीतरी वेळा ती पंख हलवते. मग फक्त माशी पाक पाकडे तव हे सरी. मग सगळं आम्हाला माहिती आहे. आज मला सांगा, 1 वर्षापूर्वी याच दिवशी याच ठिकाणी या शिंदे कुटुंबियावरती काळाचा घाला आला आणि त्यातून वैकुंठवासी आमचे अनंतराव साहेबराव शिंदे गेले. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, या दवाखान्यात नेऊ, त्या दवाखान्यात नेऊ, असं करू तसं करू. पण काही उपचार झाला का? का झाला नाही? कारण वैद्य वाचविते जीवा तरी कोण द्याते देवा. जर डॉक्टरने आपल्याला प्रत्यक्षात वाचवलंच असतं तर कोणच केलं नसतं. हा, डॉक्टरच्या प्रयत्नाला यश मिळेल, पण कधी मिळेल? जर तुमची आयुष्याची दोरी मजबूत असेल तर. पण एकदा तुमच्या आयुष्याची दोरी तुटली की तुमचा डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा What?
तुटला आयुष्याचा दोरा. वैकुंठवासी अनंतराव त्यांचं आयुष्य संपलं आणि संपल्यानंतर या देहाचं रूपांतर प्रेतामध्ये झालं, जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस होणारच आहे. आज त्यांनी त्यांच्या मुलांसाठी असू द्या, पत्नीसाठी असू द्या, किती कष्ट केले असतील. आज आपल्या मुलांचं आयुष्य सुखी समृद्धी व्हावं म्हणून आयुष्यभर महाराज त्यांनी कष्टा खाल्ली असेल. किती कष्टा खाल्ली असेल. जावे ज्याचे वंशी तेव्हा करे. विचार करा, आज दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक पत्नी आहे. आज आपलं कुटुंब सुखी समृद्ध व्हावं, आपल्याला कोणाच्या दारामध्ये जाण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी कुठलाही बाप असू द्या, तो बाप सतत कष्ट करतो. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला रे, पोटामध्ये आसू जरी कणावाकला रे, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची राप रे, लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. तो बाप सतत आपल्या मुलांबद्दल आणि आपल्या पत्नीबद्दल कष्ट करत राहतो आणि एक दिवस जेवढं होतं नव्हतं तेवढं आपलं सगळं मुलांना देतो का नाही. आणि कष्ट करतो कशासाठी. बापा कोणी लावलं. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी त्यांच्या पाठीमागे त्यांना माहितीये त्यांची पत्नी श्रीमती प्रभावती अनंतराव शिंदे, दोन मुलं श्री सचिन अनंतराव शिंदे आणि श्री नितीन अनंतराव शिंदे आणि त्यांची मुलगी सौ प्रीती विजय कुमार लाडे. या सर्वांना आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट कमी नाही पडू नये म्हणून एक एक पैसा आयुष्यामध्ये तो बाप जमा करत असतो. महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी आयुष्यभर त्या बापाने कष्ट केलं, आपल्या मुलांना कुठली गोष्ट कमी पडू नये. अगदी सुखाचा संसार चालला होता बाबा, सुखी संसार चालला होता. पण बाबांनो,
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस लिहिलेला आहे की या सगळ्यांना सोडून आपल्याला जावं लागतं. तसं वैकुंठवासी अनंतराव त्यांच्या पत्नीला म्हणजे श्रीमती प्रभावती अनंतराव शिंदे यांना सोडून गेले. किती मोठा संसार चांगला चालला होता महाराज. गाडीची 2 चाक आहेत महाराज, पती पत्नी म्हणजे, आणि त्यातलं एक चाक जर निखळून पडलं ना तर दुसऱ्या चाकाने गाडा ओढला जाऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तो गाडा जे पाठीमागं कोण राहिले ना त्यांना पुढे न्यावाच लागतो. कितीही सुखी संसार असू द्या, पण एकदा का त्या काळाची वक्रदृष्टी आपल्यावरती पडली ना तो सोन्याचा संसार सुद्धा विखुरला जातो. होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. रसिकाची आज त्यांच्या पत्नीने कुठं जरी पाहिलं, किती जरी पाहिलं तरी ते दिसणार आहेत का? नाही दिसणार बाबांनो. मावळलेला सूर्य तुम्हाला दुसऱ्या दिवशी उगवलेला दिसेल, पण एकदा काळाच्या पडद्याआड एखादी व्यक्ती गेली ना परत ते तुम्हाला कधीही दिसणार नाही. म्हणून एकमेकाशी प्रेमाने वागा. आज त्यांना 2 मुलं आहेत, श्री सचिन अनंतराव शिंदे आणि श्री नितीन अनंतराव शिंदे. यांच्यावरही त्यांनी चांगले संस्कार केले. एक शेतकरी, एक पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. बघा जेवढं आयुष्यामध्ये कमवलं तेवढं या दोघांना देऊन निघून गेले महाराज. आणि बाप मुलासाठी काय करतो याचं उदाहरण पाहायचं असेल ना महाराज तर थोडस आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. जम्बूदीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत वर्षिक नगरी है विख्यात अयोध्या नाम की यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाए राम सकल गुण गान की रामायण पुण्य कथा श्री राम की. रामायण पुण्य कथा श्री राम की. थोडस त्या रामायणामध्ये जा. तर रामायणामध्ये गेल्यानंतर पतीने पत्नीशी कसं वागायचं, पत्नीने पतीशी कसं वागायचं, वडिलाने मुलाशी कसं वागायचं, मुलाने वडिलाशी कसं वागायचं, म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे जर पाहायचं असेल ना तर रामायणामध्ये जा. एक भाऊ दुसऱ्या भावासाठी काय करतो बघा. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला होता, प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, पण त्यांच्या बरोबर कोण गेले महाराज? लक्ष्मण भाई गेले. का? की माझ्या भावाला वनामध्ये त्रास होईल ना तर मी बरोबर जातो. हे भावाचं नातं होणार. इकडं भरतासाठी राज्य मागून घेतलं होतं, पण भावाचं नातं कसं असतं, किती प्रेम असतं हे पाहायचं असेल तर नंदीग्राम मध्ये जाऊन आमचा भरत राहिला. का? त्याग केला त्या राज्याचा. मला नको राज्य. आता बऱ्याच जणांना वाटेल की कैकेयीने असं पाप का केलं, पण कैकेयी समजण्यासाठी तुम्हाला ग्रंथाचंच वाचन करावं लागेल. विनाकारण त्या कैकेयी मातेला नाव ठेवू नका. आज 33 कोटी देवांना सोडवायचं होतं, रावणाचा नाश निपात करायचा होता, आणि हे सगळं घडणार होतं. पण कधी? जर परमुराम रामचंद्रांनी अयोध्या सोडली तर. आणि म्हणून त्यांना अयोध्या सोडावी लागली. कोणामुळं? तर कैकेयी मातेमुळं. पण पुढं चांगलं घडणार होतं म्हणून ते त्यांना मागून घ्यावं लागलं. म्हणून
काही मातेला कोणी नावं ठेवू नका, नका ठेवू नका. आज कौशल्य माता प्रभू रामचंद्र यांचं नातं पहा. आणि बाप मुलाचं नातं पाहायचं असेल तर बाप मुलासाठी काय करतो. तर ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास झाला आमच्या प्रभू रामचंद्रांना, आता 14 वर्ष माझी आणि माझ्या मुलाची भेट होणार नाही. आणि तर शेवटी राम 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 करत बापाने प्राणत्याग केला. इतकं मुलावरती प्रेम असतं बापाचं. पण आजकालच्या मुलांना हे सांगावं लागेल की बाबा तुझ्यासाठी तुझ्या बापाने काय केलं, तर त्याला उत्तर एकच आहे, काय नाही केलं ते सांग. सगळं केलं बापाने का, की माझ्या मुलाबाळाचा संसार चांगला हो, याच्यासाठीच. म्हणून त्या बापाला कधी विसरू नका. ध्याना मनामध्ये तुमच्या बापाला त्या ठेवा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या यालना कुणीतरी झाली. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. तोच बाप आपल्या आयुष्यातून निघून गेला, मुलांच्या आयुष्यातून किंवा पत्नीच्या आयुष्यातून पती निघून गेल्यानंतर त्या पत्नीची अवस्था काय आहे ते सांगतो. पती गेल्यावर तिकडे गव्हाचे मोल, मुलांना कळू नये काय होता बापाचा रोल. बघा, कपाळाला कुंकू असणं आणि कपाळाचं कुंकू पुसलं जाणं याच्यातला काय फरक आहे ना, जाऊन त्या विधवेला विचारा. म्हणून बाप पती या ज्या गोष्टीत ना महाराज त्या सोप्या गोष्टी नाही. आज त्यांची मुलगी सौप्रीती विजयकुमार लाडे, तुम्हाला सगळ्याला असं वाटतं की बाप कधी रडत नाही, पण बाप रडतो. पण ते पाहण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल सांगू का, त्या मुलीचं लग्न जमावं. तो बाप दिवसभर इकडं तिकडं भटकत राहतो का, की माझ्या मुलीच्या लग्नात कुठलीच गोष्ट कमी पडू नये. जे मला नाही मिळालं ना तरी चालेल, आईची इच्छा तीच असते, मला चालेल नाही मिळालं तर, पण माझ्या मुलीला सगळी गोष्ट मिळाली. म्हणून त्या मुलीचं लग्न जमावं. आणि तो बाप इकडं तिकडं भटकत असतो, माझ्या मुलीच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट कमी पडू नये म्हणून भीक मागत असतो. आणि काही अडचण झाली, त्याला वाईट वाटलं ना, तर तो बाप रडतो. पण तुमच्या डोळ्यात कधीच रडत नाही तो बाप, कधीच रडत नाही. का, मी जर माझ्या पत्नीच्या समोर रडलो ना तर माझी पत्नी खचेल, मुलांसमोर जर मी रडलो तर माझी मुलं खचतील. म्हणून तो बाप रडतो. पण ते पाहण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या बापाची उशी जाऊन पहा, ती उशी ओली झालेली असती. तो बाप आहे ना, तो उशीमध्ये मुंडकं खुपसून आतमध्ये रडतो, पण देखत कोणाच्या रडत नाही. आयुष्यभर तो अश्रू साठवतो, आयुष्यभर अश्रू साठवतो. पण मी सांगून जाईल, कधी न रडणारा बाप तुम्हाला त्या मुलीच्या लग्नात 100% रडलेला पाहायला मिळणार. 100%. बाप साठवत अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, बाप साठवत अश्रू वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. म्हणून आता वेळ माझी संपलेली, फक्त 2 ते 3 मिनिटं माझ्याकडे आहे वेळ, म्हणून तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. म्हणून करेक्ट टायमिंगला आपलं कीर्तन चालू झालं होतं आणि टायमिंगमध्येच आपल्याला करायचं. म्हणून आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की वैकुंठवासी अनंतराव साहेबराव शिंदे यांना मोक्ष मिळणार. का मिळणार, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणून गेलो की उद्या रामनवमी आहे आणि आज आपण कीर्तनाला अभंग घेतला तो प्रभू रामचंद्राच्या नावावरती सगळा अभंग घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर झाला. आणि आज त्यांच्या पत्नीने असू द्या किंवा 2 मुलं आहेत किंवा त्यांची मुलगी आहे, या सर्वांनी हा अट्टहास केला आणि आपल्या वडिलांच्या आपल्या पतीच्या श्राद्धासाठी या ठिकाणी कीर्तन सेवा ठेवली. आणि या कीर्तनातून, आणि हे करावंच लागतं बाबा, 100% करावं लागतं. आज ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचे वडील गेले, राजा दशरथ
1 वर्षानंतर चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी आहे. फुलवाटा मंदाकिनी नावाची नदी आहे. तर त्या नदीच्या किनारी बरोबर राजा दशरथाचं श्राद्ध आमच्या प्रभू रामचंद्रांनी केलं होतं. काय केलं बरं? ते तर देव होते, परंतु मानव अवतारामध्ये होते आणि मानव अवताराची ती काही कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्यातून पार पडण्यासाठी वर्ष श्राद्धाचा विधी करावाच लागतो. बघा, मी सांगून झाले 5 मिनिटात सगळी सेवा समर्पित करतो. या देहातून आत्मा निघून गेला ना की त्याला काय म्हणतात? प्रेत म्हणतात. आणि एकदा त्या प्रेत निर्माण झालं ना तर आपण त्याला घरी ठेवत नाही, उचलतो आणि कुठे नेतो? झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्मीला ठाव स्मशानीचा. त्या प्रेताला आपल्याला स्मशानभूमीत न्यावं लागतं. चला 2 मिनिटांमध्ये सांगून जाईल. आज त्या ठिकाणी खरं सांगतो, आपल्याला 4 पिंड करायला सांगितले. आपण विधी कसा करतो काही लोकांच्या लक्षात येत नाही, तो चुकीचा विधी असतो. तर 4 पिंड कुठे ठेवायचे? ज्या ठिकाणी आत्मा निघून गेला त्या ठिकाणी पहिला पिंड ठेवायचा. दुसरा पिंड कुठे ठेवायचा? ज्या ठिकाणी अंघोळ घातली त्या ठिकाणी दुसरा. तिसरा ज्या ठिकाणी विसावे देत होते तर तिसरा ठेवायचा. आणि चौथा पिंड ज्या ठिकाणी आपण विधी करणार आहोत त्या ठिकाणी चौथा विधी. असं 4 पिंड घ्यायचे. चला, 4 खांदकरी असतात महाराज. आणि आपल्या तिथं तांदूळ बांधले जातात. थोडे तांदूळ कशासाठी बांधतात हो तांदूळ? याचा काही कधी विचार केला का कोणी? याचं कारण आहे, विसाव्याच्या ठिकाणी निम्मे तांदूळ ठेवले जातात आणि अर्धे तांदूळ आपण स्मशानभूमीपर्यंत पुढे जातात. अर्धे तांदूळ तिथं का ठेवायचे? तर ते सांगतो, जाणारा आत्मा सांगतो की मी आयुष्यभर प्रपंच केला पण प्रपंचातलं मी काही सुद्धा घेऊन जाणार नाही. मोकळ्या हाताने आलो आणि मोकळ्या हाताने चाललो. पण जाताना जे अर्धे तांदूळ पुढे नेलेले असतात तो आयुष्यात केलेला परमार्थ म्हणजे ते अर्धे तांदूळ स्मशानभूमीपर्यंत जातात. आणि अर्धे तांदूळ म्हणजे केलेला प्रपंच पाठीमागच्या पिढीला मी सोडून चाललो, म्हणून ते अर्धे तांदूळ असतात. चला पुढं. आणि पुढे गेल्यानंतर बाबांनो, ज्या ठिकाणी दफनविधी आपला दहनविधी करायचा आहे ना त्या ठिकाणी पुरुष जर असेल ना तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचंय. कशाचं? कुंकवाचं स्वस्तिक. तुम्ही म्हणाल दहनविधी करायचंय कुंकू? अरे दहनविधी ना अंत्यविधी, त्याला अंत्येष्टी यज्ञ म्हटलं जातं. मग यज्ञ करत असताना आपण कुंकवाचा वापर करतो. बोलू नका कोणी, प्रत्येक जण फुलापापट येणार आहे, कोणी काय बोलू नका. 2 मिनिटं 5 मिनिट शांत राहा. तर त्या ठिकाणी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं पुरुष असेल तर, स्त्री असेल तर हळदीचं त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं असतं. चला, त्या ठिकाणी विधी करत असताना बरेच लोक आता कोणतीही लाकडं वापरतात. कोण बाबरीचं वापरते, कोण बोरीचं वापरते, कोण लिंबाचं वापरते. फक्त वाळलं पाहिजे असं म्हणतात. ते वापरायचं नसतं बाबांनो. त्या ठिकाणी आपल्याला कधी तरी टाका. त्या ठिकाणी लाकडं सांगितली, पण कशाची सांगितली? चंदनाची. आता महाराज चंदनाचं लाकूड वासाला बघायला मिळाला, अख्खं लाकडं कटणं भेटायची. ठीक आहे, मग त्याच्यासाठी गोवऱ्या सांगितल्या. गोवऱ्या, त्या गोवऱ्यामध्ये दहनविधी करायला सांगितले. गोवऱ्या तर काही खूप महाग नाहीत ना. चला, गोवऱ्यामध्ये ते हालपिटे करायचा. आणि आपल्याला 3 प्रदक्षिणा सांगितल्या. आता कशा प्रदक्षिणा सांगितल्या? तर जसा उतार आहे तसा नाही, त्याला वाम प्रदक्षिणा उलट्या घालाव्या लागतात. चला, असू द्या. मग 3 प्रदक्षिणा घेतल्यानंतर आपल्या खांद्यावरती मडकं असतं महाराज एक, आणि ते मडकं आपण फोडतो. मडकं फोडायचं म्हणजे का? की मागच्याने फोडलं म्हणून पुढच्यानी फोडायचं, हेच आपल्याला माहिती. आपल्याला काय विधी माहित नसतो. हे तर वडील जे करते तयाना मग धर्म ठेवती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. पण ते मडकं म्हणजे काय असतं? हा मडकं म्हणजे देह, देह आपला. आणि ते मडकं फोडून त्यातून पाणी निघून जातं, याचाच अर्थ ते मडकं म्हणजे हा देह, त्यातून आत्मा निघून गेला म्हणून ते मडकं फोडायचं असतं. आणि मडकं फोडल्यानंतर आपण बोंब मारतो. बोंब का बोंब मारायची? का सगळ्या गावाला कळावं आमचं कोणी अत्यष्ट गेलं म्हणून? तसं नाही महाराज. ते महावाक्य दोन्ही बोंब झाली. फिरविला घट, फोडीला चरणी, आणि महावाक्याची बोंब आहे अहम ब्रह्मास्मी. आणि काय सांगायचं असतं? ओरडून बोंबलून सांगायचं असतं. हा देह आपण कोणाकडून आणलाय? तर उष्ण आणलाय. उष्णा देह तर आणला 5चा उष्णा. उष्ण द्यायचं असतं. सगळ्याला सांगतो उष्ण द्यायचं असतं, बुडवायचं नसतं. नाहीतर ते उष्ण फेडण्यासाठी परत माघारी यावं लागतं. 100% सांगतो मला, 100% सांगतो. हे कधी कोणाचं उष्ण ठेवू नका बरं का. ते 100% माघारी यावं लागतं. ऋण, वैर आणि हत्या हे सगळं सोडून जायचं असतं इथं. परत ते आपल्या बरोबर काय द्यायचं नाही ना. ते या 3 साठी परत माघारी यावं लागतं.
हा मग सांगायचं असतं हे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे माझे वडील गेलेत. हा तर त्यांचा जे आत्मा तू काय त्यांना दिलं होतं ते आपापल्या प्रत्येकाने काढून घ्यावं म्हणून बोंब मारायची असते. आणि बोंब मारल्यानंतर ते आपाप येतात आणि पंचमहाभूत आपापला अंश घेऊन जातात. चला पुढं. तिथं झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा घालून परत घरी यायचं असतं. घरी येताना कसं यायचं? डायरेक्ट तिथनं आला घरात शिरला असं कधीच करायचं नाही. येताना लिंबाची काडी घ्यायची, ती टोकरं टोकरं चावत चावत यायचं असतं. घराजवळ आल्यानंतर हातपाय धुयाचे आणि मग दगडावर पाय ठेवत ठेवत घरात जायचं असतं. हा अशौच असतं ते सगळं शौच करून सगळं आतमध्ये जायचं असतं. चला पुढं 3 दिवस तो 3 दिवस आत्मा तिथंच फिरत असतो बाबांनो. आणि तो आत्मा आपल्याशी बोलतो पण आपल्याला ते कळत नाही. आणि नंतर 3 दिवसानंतर त्या आत्म्याला सुद्धा कळतं की मी जे बोलतोय ते कुणालाच कळत नाही. आत्मा लगेच जात नाही. आत्मा जातो लगेच माघार येतो. महाराज 4 आणि 4 8 घटका. आता ते सगळं गणित सांगत बसत नाही, माझा वेळ संपलेला आहे. हा 3.5 तास कमीत कमी दहनविधी करू नये कोणाचाच. कारण 2.25 तास जाण्यासाठी 2.25 तास येण्यासाठी लागतात. बऱ्याच व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा 2-2.5 तासांनी जिवंत झाल्यात. आहे की नाही? खरं खोटे सांगा. डॉक्टरने बोलू नका कुणी. कुणाचा फोन आहे? थोड्या वेळ थांबा जरा 5 मिनिट. एवढं मोठ्याने बोललं मी काय सांगू? असं होतं. थोड्या वेळ थांबा. बऱ्याच वेळेस डॉक्टर सांगतात ही घरी घेऊन जावा संपलं याचं. आणि घरी गेल्यानंतर ते डोळे उघडतं. याचं कारण आहे तो आत्मा घेऊन यमधर्म गेला पण तिथं गेल्यानंतर कळलं ही चुकीचा आत्मा घेऊन आलो. परत आणून माघारी सोडतात. म्हणून 3.5 तास कोणाला दन करू नका. आणि तो 3 तास त्या ठिकाणी आत्मा 3 दिवस राहतो. सावडण्याचा विधी केला. परत 10वा दशक्रिया विधी केल्यानंतर मग 11वा विधी करायचा. आणि 11वा विधी करत असताना आपल्याला भरपूर दान द्यायला सांगितलेलं आहे. कोणाच्या नावाने? त्या आत्म्याच्या नावाने भरपूर दान द्यायचं. आणि आयुष्यामध्ये आयुन कमीत कमी गोदान तर 100% करा. वैतरणी नावाची नदी पार करून जायची असते. पूर रक्ताने भरलेली मंदिर मांस आहे ती. त्यातून तरुण जाण्यासाठी आपल्याला गोदान करावं लागतं. त्या आयुष्यामध्ये करत जा. हा ते गोदान केलं तर आपण तरुण जाऊ शकतो. आणि 11वा 12वा 13वा 14वा झाला की आपला प्रवास चालू झाला. कुठं जाण्याचा? यमदूताकडे जाण्याचा, यमधर्माकडे जाण्याचा. इथून ते अंतर 86,303 योजने एवढं अंतर आहे. मग रोजचं 365 दिवसाचं गणित सांगितलं जातं. रोज 247 योजना एवढा प्रवास करावा लागतो. आणि तो प्रवास करत असताना या देहाचे 4 प्रकार होतात. सूक्ष्म देह, लिंग देह, कारण देह, महाकारण देह. तुम्ही आयुष्यामध्ये पाप पुण्य किती केलंय त्याच्यावरती अवलंबून त्याचं रूपांतर होतं. आणि 247 योजना म्हणजे कमीत कमी रोजचा 3000 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि तो प्रवास करत असताना याच्यासाठी आपल्याला 16 ठिकाणी थांबवलं जातं. 2-2 घटका. आणि आपण जे मासिक घालतो ना ते मासिक त्याच्या नावाने घालावं लागतं. ते एका ठिकाणी थांबला आत्मा की त्याला ते मासिक घालतो, ते अन्न त्याला मिळालं जातं. पण बरीच लोक म्हणतात ज्या दिवशी मिळलं त्या दिवशी संपलं, आम्ही मासिक घालणार नाही, वर्षार्ध घालणार नाही. आहा कटाता यांचे करती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. म्हणून मासिक सुद्धा घालावं लागतं. आणि आज तेवढं अंतर पार करून वैकुंठवासी अनंतराव साहेबराव शिंदे चित्रगुप्त आणि यमधर्म यांच्या समोर बसलेले आहेत. आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं पाप आणि पुण्य याची बेरीज वजाबाकी केली जाते. म्हणून आज हा वर्षाचा कार्यक्रम केला का तर इथं जे आपण सर्व जर पुण्य करणार आहोत तो त्यांच्या नावाने करणार आहोत आणि त्यांनाच आपल्याला हे अर्पण करायचे. म्हणून श्राद्ध विधी हा करावाच लागतो 100%. त्याच्यामुळं कुणीही असंच की आम्ही लय सुशिक्षित आहे, हे आहे ते आहे आणि मी काशीला जाऊन आलोय आणि आता मला काय करायचं नाही असं कधीच कुणी म्हणू नका. काशीला गेला काय आणि प्रयागला गेला काय, हा लयच वाटतंय तुम्हाला तर एक काम करा. काशीला गेल्यानंतर तुम्हाला आल्यानंतर वडिलाचं काय करायचं नाही ना, जेवढी आई बापाची इस्टेट आहे तेवढी दान करून टाका. का आई बापाचं काय करायचं नाही तर ते नाही तुम्हाला जमणार. म्हणून ते कुठं जरी जाऊन आला तर ते करावंच लागतं. असो बोलण्यासारखं भरपूर आहे. आज या ठिकाणी आमचे उत्कृष्ट वादक असे आमचे केशव महाराज असतील, उत्कृष्ट त्यांनी मृदंगाची मला साथ दिली. असणारे आमचे टाळकरी या ठिकाणी वेणेकरी बाबा सुद्धा 2 तास झालं उभा आहेत. सर्वांना या धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या प्रकारे मला त्यांनी साथ दिली. आज आमचे देवघर फाडाचे पाईक ते सुद्धा खाली बसले ते उभाच असतात पण कथेची सामग्री देहावसानावर आहे.
हा असं या ठिकाणी सुद्धा आता निमगावची भजनी मंडळ आहे, वडापूरची भजनी मंडळ आहे, गलांडवाडीचं भजनी मंडळ आहे, परत ते महाराज उभा आहेत, अवसरीचं भजनी मंडळ आहे. आता ह्या महाराजांची ओळख आहे की नाही कोणाष्ट कोणाची, पण ते आले गावचे आहेत, असू द्या. असणारे सगळे बावड्याचे भजनी मंडळ आहे, म्हणजे सगळे आता सगळेच आहेत, तर सगळ्याची नावं घेऊन काय वेळ बाहेर घालवत नाही. तसंच या ठिकाणी महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, तुम्ही सर्वजण या ठिकाणी श्राद्धाच्या विधीला आलात, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरंच सांगतो, परमार्थामध्ये आनंद घ्या. आज माझी पत्नी आणि मी आम्ही दोघंही कीर्तनकार आहे. काही कोण चांगलं म्हणाल किंवा कोण वाईट म्हणाल, ज्यावेळेस माझं कीर्तन असतं त्यावेळेस मॅडम तिथं उभा असतात. आज आलेत मॅडम पण खाली बसतात का, आज भरपूर टाळकरीत म्हणलं चला. आणि मॅडमचं कीर्तन असलं तरी मी साईडला उभा असतो, आनंद घेतो. कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा सोहिताचा. तुम्ही धंदा मला नाही तर तिकडं काय ना, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवार. गोविंदाचे पवार. आणि याच्यासारखा आनंद तुम्हाला कुठंच मिळणार नाही. एक दिवस जावं तर लागणार आहे बाबांनो, काही सुख दुःख म्हणायचं ना, ज्या दिवशी येईल ना येम आपल्याकडे चल पिशवी भरून तयार झाले म्हणायचं मी चालतो असं ना. कारण तिथं तुम्ही त्याला नाही होय म्हणून काय चालणार आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी वैकुंठवासी अनंतराव यांना मोक्षपदावरती आरूढ होणारच हे 100% सांगतो. आणि या कीर्तन सेवेसाठी आमचे शरदराव निंबाळकर यांनी बराच अट्टास केला. म्हणजे महाराज आपलं कीर्तन टायमिंगला चालू झालं पाहिजे, टायमिंगला झालं पाहिजे, आणि असा कार्यक्रम करायचा तसं करायचं, काही काळजी करू नका म्हणलं, व्यवस्थित सगळं वेळेत होणार. तरी सुद्धा मला वाटतं 5-10 मिनिटं माझ्याकडून तुमची लेट घेतली असं वाटतंय मला. मग काय वाटोळ झालं का, लागू दे की जरा थोडं भुकायचं असलं तरी एक पुरी जास्त आहे, काय फरक पडतो. म्हणून परमार्थामध्ये वेळ जास्त घालवा, कारण शरीर आटे संपत्ती आटे, परंतु हरिनाम नाटे ते बरं वेगा. म्हणून या नातेवाईकांना सगळ्याला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर माझा चुकून गेला असेल तर तो माझा दोष आहे. जे बरोबर आहे ते गुरुवारीच्या मुखात ऐकलेलं ते तुमच्यापुढे प्रतिपादित केलेलं आहे. आणि या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी अशी सिस्टीम बाबा नंबर 1 सिस्टीम आहे बरं का तुमची, अगदी व्यवस्थित. म्हणजे काय मला तुम्हाला सांगावं लागलं नाही, कोब्रास ट्रबल तसलं काय मी कधी सांगत नाही कोणाला, कारण ते ज्या त्याला कळतं. मला कीर्तन येतं तसं त्यांना कळतं ते कसं करायचं ते. उगाच ती बास कर, ट्रबल कर, वाढवून ती कसलंच काय म्हणायचं नसतं. चला असो, या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. असे वेळेला स्वरूप ज्ञानेश्वर माऊली.